नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 12, ज्यामध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत, जे की परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित आहेत आणि टीसीएसचा जो अभ्यासक्रम आहे एनएमसी साठी तो आपण याद्वारे कव्हर करत आहोत, जे की तुमच्या सर्वच पदांसाठी म्हणजेच की तुम्ही समजा जीएनएम नर्सिंगसाठी अप्लाय केला असेल किंवा सिव्हिल इलेक्ट्रिकल किंवा तुम्ही वृक्ष अधिकारी या पदासाठी अप्लाय केला असेल, त्या सर्व पदांसाठी हे जे प्रश्न आहेत ते उपयुक्त असणारे आहेत। त्यामुळे व्हिडिओज खूप इम्पॉर्टंट आहे, आपले व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। व तसेच तुम्ही या मागील व्हिडिओचा पार्ट पाहिला नसेल तर सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्या ठिकाणी एनएमसीची आपण स्पेशली प्लेलिस्ट देखील बनवलेली आहे। त्यामुळे ते सर्व व्हिडिओ पाहिला नसाल तर नक्की खाली पाहून घ्या। तर पाहू आपण आजच्या भाग 12 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक असा आहे मित्रांनो, जो की प्रश्न पहिला, मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने जे की जाणले जाते किंवा ओळखले जाते, जे मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदर आहे। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की नावा शेव बंदर या नावाने देखील जे की मुंबईमधल्या जवाहरलाल नेहरू बंदराला ओळखलं जातं। ऑप्शन नंबर ड ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न दुसरा असा आहे, 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर महाराष्ट्रामध्ये म्हटलेला आहे 12 मार्च हा दिवस। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की समता दिवस। तर समता दिन म्हणून जे आहे जो की 12 मार्च हा महाराष्ट्रामध्ये थोडक्यात साजरा केला जातो। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 3 असा आहे, डेसिबल ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की ध्वनींची तीव्रता या संदर्भात डेसिबल ही संज्ञा आहे। थोडक्यामध्ये जी ध्वनीची तीव्रता मोजली जाते ती देखील डेसिबल मध्येच मोजली जाते, जे काही ध्वनीची तीव्रता वगैरे आहे। म्हणून ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 14 असा आहे, सुती कापड उद्योगासाठी कोणता हवामान पूरक असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की दमट हवामान हे सुती कापड उद्योगासाठी अतिशय पूरक असं वातावरण असतं। त्या वातावरणामध्ये जे की सुतीचे कापडचा उद्योग जो की केला जातो, ज्या भागामध्ये सर्वाधिक या प्रकारचं हवामान पाहायला मिळतं त्या ठिकाणी हा उद्योग जो की मोठ्या प्रमाणात चालणारा असतो, सुती कापड उद्योग। त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन नंबर ब हे याचं होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, आपला प्रश्न 5वा असा आहे, घाशीराम कोतवाल हे महान नाटक कोणी लिहिलं आहे? तर हे नाटक जे आहे जे की घाशीराम कोतवाल, तर याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये ते आहे ऑप्शन नंबर क, जे की विजय तेंडुलकर यांनी जे आहे हे नाटक लिहिलेलं आहे। ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर बरेच विद्यार्थी जे आहे जे की एनएमसी साठी स्टडी मटेरियल संदर्भात अनेक सारे SMS करत होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एनएमसीचा 100% अभ्यासक्रमावर आधारित आपण परिपूर्ण टीसीएसला अनुसरून जो टीसीएस पॅटर्नचा तुमचा सिलेबस आहे तो कव्हर करण्यासाठी आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्हीचाही आपण त्या ठिकाणी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे, ज्यामध्ये तुमचं 100% अभ्यासक्रम कव्हर होणार असेल। जर तुम्ही ह्याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंगची तर अजिबातच गरज पडणार नाही। यामध्ये तुम्हाला जीएनएम नर्सिंगचं तांत्रिकी टेक्निकल, जे काही सिव्हिलचं टेक्निकल, इलेक्ट्रिकलचं टेक्निकल, त्यासोबतच तुम्ही जर वृक्ष अधिकारी या पदाकरता अप्लाय केला असेल तर वृक्ष अधिकारीचं देखील आपण टेक्निकल त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। तर संपूर्ण जर तुम्हाला पॅकेज हवा असेल जो स्टडी मटेरियलचा आपल्या, तर त्याची प्राइस आपण 500 रुपये ठेवलेली आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून तेथून ते तुम्ही सर्व काही स्टडी मटेरियल घेऊ शकता। आता जे विद्यार्थी मेसेज करत होते, आता मेसेज करून परेशान करण्याची गरज नाही आहे। तुम्ही सर्व काही स्टडी मटेरियल एकाच ठिकाणी अवघ्या 5 मिनिटांमध्ये घेऊ शकता आणि नागपूर महानगरपालिकेची 100% तयारी तुम्ही करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळतील, नोट्स मिळतील, त्यासोबतच टेक्निकल देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, जे की परिपूर्ण तुमचा एनएमसीचा अभ्यासक्रम ही कंप्लीट करून घेणार असेल। तर ज्यांना कोणाला स्टडी मटेरियल घ्यायचं आहे त्यांनी लगेच आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न आपला 6वा,
भारतीय लष्करी युद्धविमाने हे शत्रूच्या रडारावर दिसणार नाहीत असे नवीन तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की IIT मंडीने जे की हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, जे की शत्रूच्या रडारवर दिसणार नाहीत असे जे काही आपले विमाने आहेत असं नवीन तंत्रज्ञान. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न आपला 7वा असा आहे, नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अरबी समुद्र याला जे जाऊन जे की नर्मदा नदी थोडक्यामध्ये मिळते, म्हणून ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 8वा असा आहे, कान्हेरी गुहा या महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये स्थित आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये स्थित आहेत. ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या जे की सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हणून म्हटले जाईल असे घोषित करण्यात आले आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की घटना 69वी सुधारणा कायदा 1991 अंतर्गत जे आहे जे की घोषित करण्यात येईल असं जे आहे थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, भारताची पहिली जे की स्त्री केंद्रीय मंत्री कोण यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की राजकुमारी अमृता कौर हे जे आहे जे की पहिल्या महिला जे की केंद्रीय मंत्री होत्या. ऑप्शन नंबर ड ह्या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 11वा असा आहे, तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये हे ठिकाण आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 12वा असा आहे, सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की गीर हे जे आहे सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य आहे. त्यानंतरचा प्रश्न 13वा, क्रिकेट कसोटी सामन्यात एक दिवसात किती षटके टाकली जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 90 षटके टाकली जातात क्रिकेट कसोटी सामन्यात. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा, बुद्धिबळ खेळामध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी किती सोंगट्या असतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 16 सोंगट्या असतात. त्यानंतरचा प्रश्न आपला जो की 15वा, जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा मोहम्मद अली यांचे मूळ नाव कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कॅशियस क्ले असं जे आहे जे की जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा मोहम्मद अली यांचं मूळ नाव आहे. तर ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही आपण टॉप 15 क्वेश्चन आपण NMC साठी पाहिलेलं आहे. तर या प्रकारचे प्रश्न आपण रेग्युलरली घेत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि ज्या कुण्या विद्यार्थी मित्रांना परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम घ्यायचा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही त्या ठिकाणाहून सॉफ्ट कॉपीजच्या स्वरूपात तुम्ही मागून घेऊन चांगली व उत्तम तयारीला लागू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.